गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मायसेल्फ प्रशांत कदम. याच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण पाहिलेले आहे की व्हेक्टरचे जे आहेत तर त्या ठिकाणी त्याचे अँगल्स पाहिलेले होते, त्याचे एक्झाम्पल्स पाहिले बरोबर. क्रॉस प्रोडक्टचे व्हेक्टर क्रॉस प्रोडक्ट. ओके, व्हेक्टर प्रोडक्शन ऑफ टू व्हेक्टर्स म्हणजेच क्रॉस प्रोडक्ट. ठीक आहे. त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे, जो लास्ट पॉईंट आहे व्हेक्टर टॉपिकमधला, तो आहे स्केलार ट्रिपल प्रोडक्ट. तर स्केलार ट्रिपल प्रोडक्टमध्ये फॉर्म्युला कुठल्या फॉर्ममध्ये येतो ते चेक करा. देर आर थ्री वेक्टर्स ए बार बी बार अँड सी बार इन ए स्पेस. ओके, तीन वेक्टर्स असतील स्पेसमध्ये. तर या ठिकाणी देअर स्केलार ट्रिपल प्रोडक्ट इज इन द फॉर्म ऑफ ए बार बी बार अँड सी बार. ह्या फॉर्ममध्ये स्केलार ट्रिपल प्रोडक्ट डिनोट करतात. ओके, किंवा ह्याला अशा पण पद्धतीने डिनोट करतात की इट इज ऑल्सो डिनोटेड बाय ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. ओके, ह्या फॉर्ममध्ये किंवा बॉक्समध्ये ए बार बी बार सी बार ही जी ऑर्डर आहे ही इम्पॉर्टंट आहे की ह्या सिक्वेन्समध्येच ते पाहिजे. ठीक आहे. ऑर्डर जर चेंज झाले तर त्या ठिकाणी आपण रिमार्क लिहिलेले आहेत. तर फर्स्ट ए बार बी बार अँड सी बार दिस इज ए स्केलार ट्रिपल प्रोडक्ट. ओके, आणि ए बार बी बार अँड सी बार आर द वेक्टर्स इन द स्पेस. ओके, आणि याचा जो फॉर्म्युला होतो आहे की ह्या फॉर्ममध्ये जर असेल ए बार बी बार सी बार इक्वल टू, आता ह्या ठिकाणी थ्री वेक्टर्स मेन्शन केलेले आहेत की तुमचे ए बार जर असं असेल ए बार इक्वल टू A1 आय कॅप प्लस A2 जे कॅप प्लस A3 के कॅप. ओके, बी बार इज सिमिलरली B1 आय प्लस B2 जे प्लस B3 के. ओके, and last one is C bar is C1 I plus C2 J plus C3 K. Then scalar triple product of A bar B bar and C bar equal to determinant of, जो फर्स्ट आहे वेक्टर, तर फर्स्ट वेक्टरचे जे आय जे आणि के चे कोएफिशियंट्स आहेत ते म्हणजेच ह्या ठिकाणी तुमचा पहिला रो येईल, म्हणजेच कुठला A1 A2 अँड A3. ओके, सेकंड वेक्टर आहे तिथले कोएफिशियंट्स घेतले तर काय येतील B1 B2 B3 and last one is C1 C2 and C3. This is a formula for scalar triple product. आणि ह्या स्केलार ट्रिपल प्रोडक्टला आपण काय म्हणू शकतो, बॉक्स वेक्टर फॉर्म्युला असं पण म्हणू शकतात. ठीक आहे. फक्त ही सिक्वेन्स लक्षात ठेवा. सिक्वेन्स ज्यावेळी चेंज होते त्यावेळी तुम्हाला हे रिमार्क्स दिले आहेत. ह्या रिमार्क्सवरती तुमचे एक्झाम्पल्स आहेत. आता ह्या ठिकाणी लक्षात घ्या की हा प्युअरली काय होतोय, तुमचा डिटरमिनंट होतोय. कारण A1 A2 A3 B1 B2 B3 and C1 C2 C3 these are the scalars form. ओके, म्हणजे स्केलर क्वांटिटी आहे ते तिन्ही, म्हणजे ए मधले बी आणि सी मधले, म्हणजे हा पूर्ण डिटरमिनंट एक होतोय. आणि डिटरमिनंटच्या ज्या प्रॉपर्टीज असतील, डिटरमिनंटच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या सगळ्या प्रॉपर्टीज ह्या ठिकाणी अप्लाय होतात. लक्षात ठेवा, डिटरमिनंटमध्ये बऱ्याच प्रॉपर्टीज आहेत. जेवढ्या प्रॉपर्टीज तुम्ही पाहिल्यात त्या सगळ्या प्रॉपर्टी या ठिकाणी अप्लाय होतात. त्याच्यामध्ये ठराविक चेक करा की फर्स्ट रिमार्क जो आहे तो चेक करा. अ सायकलिक चेंज ऑफ वेक्टर्स ए बार बी बार सी बार इन ए स्केलार ट्रिपल प्रोडक्ट डज नॉट चेंज इट्स व्हॅल्यू. ओके, सायक्लिक फॉर्ममध्ये जर तुम्ही वेक्टर चेंज केला तर त्या ठिकाणी त्याचं जे आन्सर येणार आहे ते काय असणार आहे, सेम असणार आहे. फॉर एक्झाम्पल बघा येते ए बी सी ह्या फॉर्ममध्ये सर्क्युलर चेंज म्हणजे सी पुढे येईल सर्क्युलर फॉर्ममध्ये. सो सी ए अँड बी. ओके, देन अगेन बी पुढे येईल म्हणजे बी सी ए ह्या फॉर्ममध्ये येईल बी सी ए. परत ए पुढे येईल म्हणजे हे तिन्ही येतील बरोबर. म्हणजे सर्क्युलर फॉर्ममध्ये जर चेंज केला तर त्या ठिकाणी त्याचं जे आन्सर येणार आहे ते काय असणार आहे, सेम असणार आहे. म्हणजे ह्या ठिकाणी ते आन्सर काय असणार, सेम असणार. सेकंड जे आहे ते बघा, अ सिंगल इंटरचेंज ऑफ वेक्टर्स इन ए स्केलार ट्रिपल प्रोडक्ट चेंजेस द साइन ऑफ इट्स व्हॅल्यू ओनली. ओके, म्हणजे त्याची साईन चेंज होईल जर तुम्ही सर्क्युलर ऑर्डर नाही केली. ओके, सर्क्युलर ऑर्डर न करता तुम्ही डायरेक्टली हा वेक्टर पुढे घेतला असेल. ठीक आहे, म्हणजेच ए बी सी जो दिला आहे त्याच्यामध्ये बी समोर घेतला, सर्क्युलर चेंज नाही आहे ना हा, म्हणजे बी ए सी असं घेतला तर त्या ठिकाणी साईन चेंज होईल, मायनस होईल. किंवा सी एकदम पुढे घेतला तुम्ही, सी बी ए ह्या फॉर्ममध्ये घेतला तरीसुद्धा त्याचं साईन चेंज होईल. किंवा तुम्ही ए सी बी दोनच वेक्टर तुम्ही चेंज केलेत, म्हणजे जो ओरिजिनल आहे ए बार बी बार सी बार ह्याच्यातले दोनच चेंज केले तर त्या ठिकाणी त्याचं साईन काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे एक सिंगल जर तुम्ही रो किंवा कॉलम चेंज केला की डिटरमिनंटचं आन्सरच्या साईनमध्ये चेंज होतं, ती प्रॉपर्टी तर अप्लाय होते. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड आहे ते चेक करा, अ स्केलार ट्रिपल प्रोडक्ट ऑफ वेक्टर इज झिरो. ओके, द स्केलार ट्रिपल प्रोडक्ट ऑफ वेक्टर इज झिरो इफ एनी वन ऑफ द फॉलोइंग इज ट्रू. म्हणजे तुमचा स्केलार ट्रिपल प्रोडक्टचा आन्सर म्हणजे हा जो डिटरमिनंट असेल त्याचा आन्सर झिरो आलं तर ह्या तिन्हीमधली एक कंडिशन तिथं असणार आहे. कोणती फर्स्ट आहे ती,
वन ऑफ द वेक्टर इज 0, म्हणजे त्याच्यामधला एक तर वेक्टर काय पाहिजे तुमचा 0. एक वेक्टर म्हणजेच कोणता, एक तर ए बार बी बार और सी बार, म्हणजे वन रो जर 0 असेल तो डिटरमिनंट काय असतो 0. ती प्रॉपर्टी इथे अप्लाय होते. ठीक आहे. सेकंड, एनी टू वेक्टर्स आर कोलिनियर, म्हणजे दोन रो किंवा दोन कॉलम सेम असतील तर त्याचा आन्सर 0 असतो. ही प्रॉपर्टी जी डिटरमिनंटमध्ये आहे ती ह्या ठिकाणी अप्लाय होते. म्हणजे एनी टू वेक्टर्स आर कोलिनियर, म्हणजे दोन वेक्टर काय असणार तुमचे ह्या ठिकाणी कोलिनियर असतील तरी सुद्धा त्याचा डिटरमिनंट काय असणार आहे 0 असणार आहे. थर्ड आहे ते किंवा 3 वेक्टर्स आर कोप्लेनर, म्हणजे डिटरमिनंटचं आन्सर जर तुमचं 0 आलं, स्केलार ट्रिपल प्रोडक्टचं आन्सर 0 आलं तर त्या ठिकाणी 3 वेक्टर्स काय असतील कोप्लेनर असतील. म्हणजे ह्या तिन्हीतले एक कंडिशन सॅटिस्फाय होणार आहे त्या ठिकाणी. ओके. द नेक्स्ट फोर्थ रिमार्क, अँड इंटरचेंज ऑफ डॉट अँड क्रॉस इन ए स्केलार ट्रिपल प्रोडक्ट, म्हणजे डॉट आणि क्रॉस जिथं आहे तर ते चेंज केले ट्रिपल प्रोडक्टमध्ये, डज नॉट चेंज इट्स व्हॅल्यू, तर त्याचा आन्सर चेंज होणार नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल ए बार डॉट, हा जो लिहिला आपण या ठिकाणी ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार, म्हणजे हा ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार याच्यातला जर क्रॉस आणि डॉट चेंज केला तर येणार याचा आन्सर आणि याचा आन्सर काय असणार आहे सेम असणार आहे. हे प्रॉपर्टी नंबर 4 आहे. आणि ह्या प्रॉपर्टी आणि हा जो फॉर्म्युला आहे याच्यावरती पुढचे एक्झाम्पल घ्यायचे आहेत. दिस इज ए स्केलार ट्रिपल प्रोडक्ट. ओके. आता याच्यावरती एक 2 थेरम आहे, ते थेरम पहा. जो फर्स्ट थेरम आहे तो व्हॉल्यूम ऑफ पॅरलो पाईपचा व्हॉल्यूम आपण प्रूव्ह करतोय. आणि नेक्स्ट त्याच्यानंतरचा थेरम आहे तो व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन. ओके. टेट्राहेड्रॉनचं व्हॉल्यूम काढायचा फॉर्म्युला काय असते तो. तर जो थेरम आहे तो बघा फर्स्ट. The volume of parallelepiped with coterminous edges as A bar, B bar and C bar is scalar triple product of A bar, B bar, C bar. म्हणजे हे प्रूव्ह करायचं आहे. एक लक्षात घ्या, या ठिकाणी काय सांगितलं की व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपाईपड काय आहे ते हे दाखवायचं आहे ए बार बी बार अँड सी बार बॉक्समध्ये. ठीक आहे. म्हणजे हे स्केलर ट्रिपल प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये ते हे प्रूव्ह करायचं आहे. त्या ठिकाणी एक लक्षात घ्या की आपण काय करूया की पॅरलोपाईपड एक काढून घेऊ. ओके. दिस इज ए पॅरलोपाईपड आहे ह्या ठिकाणी काढलेल्या दिलेल्या इन्फॉर्मेशननुसार.
आणि या ठिकाणी ए बार बी बार आणि सी बार आर द को टर्मिनस एजेस. को टर्मिनस एजेस म्हणजेच फ्रॉम ओ. ओके, ओ पासून जे टर्मिनस गेलेत, टर्मिनस एजेस म्हणजेच कुठले होतील या ठिकाणी बघा ओ ए. ओके, दिस इज ए बार, देन ओ बी, दिस इज बी बार आणि दिस इज ओ सी सी बार. म्हणजे हे तिन्ही काय आहेत, को टर्मिनस एजेस आहेत. तर या ठिकाणी ही जी आहे ए पी ही काय आहे, हा पॅरलोपाइपची हाईट आहे. आणि बी बार आणि सी बार हा जो प्लेन आहे, ह्या प्लेनला परपेंडिक्युलर प्लेन, म्हणजे परपेंडिक्युलर काय आहे, बी बार क्रॉस सी बार हे काय असतं, बी बार आणि सी बारसाठी काय असतं, परपेंडिक्युलर वेक्टर असतं. ठीक आहे, त्या ठिकाणी जे घेतलेले आहेत ते लिहा या ठिकाणी लेट. सो ए बार इक्वल टू ए बार, ओ बी बार इक्वल टू बी बार and OC bar equal to C bar are the coterminous edges, are the coterminous edges. ओके, आपल्याला फाइंड आउट काय करायचं की व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपाइपला. तो व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपाइपलाचा फॉर्म्युला काय असतो रे, व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपाइपड इक्वल टू काय असतो फॉर्म्युला त्याचा, सगळ्यांना माहीत असेल तर बघा की काय असतो फॉर्म्युला, की एरिया ऑफ द बेस. एरिया ऑफ द बेस म्हणजे एरिया ऑफ द बेसला जो आहे तो काय आहे रे, पॅरलोग्राम. सो एरिया ऑफ द पॅरलोग्राम इंटू काय असतं, या ठिकाणी लिहितो एरिया ऑफ बेस पॅरलोग्राम. पॅरलोग्राम कुठला या ठिकाणी ओ बी डी अँड सी. ओके, इंटू काय असतं, हाईट. काय त्याची हाईट, हाईट ए पी. ओके, इंटू हाईट ए पी. हा झाला व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपाइपचा फॉर्म्युला. दिस इज आय थिंक दिस इज इक्वेशन नंबर 1 देऊ आपण या ठिकाणी. तर या ठिकाणी काय होते की एरिया ऑफ बेस पॅरलोग्राम म्हणजे हा जो पॅरलोग्राम आहे ओ बी डी आणि सी, ह्या पॅरलोग्रामचा एरिया इंटू त्याची काय असते हाईट. हे ज्यावेळी मल्टिप्लिकेशन करत आहे काय तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपाइपड. आता या ठिकाणी लक्षात घ्या की ए पी काय आहे रे, ए पी काय पडलेलं आहे, ह्या पॅरलोग्रामवरती जे पडले ते काय, तर तिथं प्रोजेक्शन आहे. कशावरती प्रोजेक्शन आहे, हिअर ए पी इज स्केलर प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन बी बार क्रॉस सी बार. ओके, कशावरती परपेंडिक्युलरच्या फॉर्ममध्ये आहे, बरोबर. म्हणजेच काय की ए बार हे कशावरती प्रोजेक्शन पडते, ऑन बी बार क्रॉस सी बार होती. म्हणजे आपल्याकडे फॉर्म्युला आहे त्याचा, काय फॉर्म्युला रे, तुमच्या सगळ्यांच्या तुम्हाला माहीत असेल, आठवत असेल तर बघा, आपण सेकंड लेक्चरमध्ये घेतलंय. स्केलर प्रोजेक्शन ऑफ पी बार ऑन क्यू बार इज, फॉर्म्युला काय असतो रे, पी बार डॉट क्यू बार डिवाइड मॅग्निट्यूड ऑफ क्यू बार. ओके, ह्या फॉर्ममध्ये. तर याचा रेफरन्स घेऊन तुमचा जो ए पी असेल तर तो ए पी काय येणार आहे ह्या ठिकाणी. आता ह्या ठिकाणी पी बार म्हणजेच काय की ए बार डॉट ब्रॅकेट बी बार क्रॉस सी बार डिवाइड मॅग्निट्यूड ऑफ बी बार क्रॉस सी बार. इक्वेशन नंबर 2. ओके, म्हणजे तुमचा जो ए पी आहे तो स्केलर प्रोजेक्शन आहे. ए बारचं कशावरती स्केलर प्रोजेक्शन होतं, बी बार क्रॉस सी बार, म्हणजे हा जो खाली आहे प्रतल त्याच्यावरती ते स्केलर प्रोजेक्शनच्या फॉर्ममध्ये आहे. आता काय काढायला लागेल तुम्हाला, ही झाली हाईटचं जे आन्सर आहे ते आलं. त्यानंतर काय काढायचं, एरिया ऑफ बेस पॅरलोग्राम. ओके, म्हणजे पॅरलोग्रामचा एरिया काढायचा. तर एरियाचं काय फॉर्म्युला रे, एरिया ऑफ पॅरलोग्राम ओ बी डी सी इक्वल टू, आता हा जो ओ बी डी सीचा आहे तो एरिया ऑफ पॅरलोग्राम, तर ते पॅरलोग्रामचा फॉर्म्युला काय, वेक्टर फॉर्ममध्ये मॅग्निट्यूड ऑफ बी बार क्रॉस सी बार. फॉर्म्युले सगळ्यांना यायला पाहिजे. त्याचा फॉर्म्युला काय असतो, मॅग्निट्यूड ऑफ बी बार आणि सी बार यांचं क्रॉस प्रोडक्शनचा मॅग्निट्यूड असतो. दिस इज इक्वेशन नंबर 3. आणि हे सेकंड अँड थर्ड इक्वेशन फर्स्टमध्ये पुट केलं आपण, लक्षात घ्या. इक्वेशन सेकंड अँड थर्ड म्हणजेच काय आलं, हाईट ए पी आणि एरिया ऑफ पॅरलोग्रामची व्हॅल्यू ह्या ठिकाणी पुट केली. ओके, इथे लिहितो मी, पुट इक्वेशन सेकंड अँड थर्ड इन इक्वेशन फर्स्ट. ओके, इक्वेशन फर्स्ट ही आहे या ठिकाणी.
त्या ठिकाणी पुट केल्या व्हॅल्यूज तर काय येतील, फर्स्ट व्हॅल्यू ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार डिवाइड मॅग्निट्यूड ऑफ बी बार क्रॉस सी बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार क्रॉस सी बार. तर हे दोन्ही काय होतील ह्या ठिकाणी, कॅन्सल होतील. आणि राहते काय टर्म ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार, दॅट मीन्स बॉक्स स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ऑफ ए बार बी बार अँड सी बार. दिस इज युअर प्रूफ. ओके, सिम्पल आहे. ह्या ठिकाणी तिन्ही फॉर्म्युले यूज केलेत आपण. कुठले कुठले फॉर्म्युले यूज केले आहे, बेस जो पॅरलोग्राम आहे त्याचा एरिया अँड हाईट ए पी मीन्स स्केलर प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन बी बार क्रॉस सी बार. तर त्या दोन्हीचं कॉम्बिनेशन केलं, मल्टिप्लिकेशन घेतल्यानंतर दोन्ही कॅन्सल होतील आणि जे रिमेनिंग टर्म राहते ती म्हणजेच काय, स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ऑफ ए बार बी बार अँड सी बार. आणि दिस इज युअर प्रूफ आहे. ठीक आहे, हा एक थेरम आहे. याच्यानंतरचा आहे तो व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन काढायचं आहे. ठीक आहे, आता त्याचं स्टेटमेंट लिहितो. नेक्स्ट थेरम आहे द व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन विथ को टर्मिनस एजेस ए बार बी बार अँड सी बार इज 1/6 ए बार बी बार सी बार. म्हणजे या ठिकाणी 1/6 मल्टिप्लाय होते. तर टेट्राहेड्रॉन म्हणजे तुम्हाला जो डायमंड असतो, डायमंडचा जो वरचा भाग असतो त्या फॉर्ममध्ये जी डायग्राम असेल ती काय असते, टेट्राहेड्रॉनच्या फॉर्ममध्ये. त्या ठिकाणी डायग्राम काढलेले आहे की ही पूर्ण आहे ती डायग्राम आहे. या ठिकाणी ए बार बी बार आणि सी बार हे तिन्ही काय आहेत, को टर्मिनस एजेस ऑफ टेट्राहेड्रॉन. ओके, आणि दिस इज ए पी मीन्स त्याची हाईट आहे. हा जो तुमचा प्लेन येतोय, ह्या प्लेनला जो परपेंडिक्युलर काढलेला आहे ए पासून ए पी, सो ए पी इज ए परपेंडिक्युलर लेंथ, म्हणजे त्याची काय होईल, त्या टेट्राहेड्रॉनची हाईट होईल. ओके, म्हणजे जो टेट्राहेड्रॉन फॉर्ममध्ये येतोय त्या टेट्राहेड्रॉनची काय होईल, हाईट होईल. आणि दिस इज प्रोजेक्शन बी बार क्रॉस सी बार. ओके, म्हणजे हे काय झालं तुम्हाला की ह्या प्लेनला परपेंडिक्युलर काय आहे, बी बार क्रॉस सी बार. तर मग अशी जे प्रूफ केलं त्याच फॉर्ममध्ये ह्या ठिकाणी असेल, हिअर ओ ए बार इक्वल टू ए बार, ओ बी बार इक्वल टू बी बार, ओ सी बार इक्वल टू सी बार आर co-terminus edges of tetrahedron. Okay, and AP is height of tetrahedron. आता या ठिकाणी तुम्हाला फॉर्म्युला माहित पाहिजे की व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन काय असतो. व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन इक्वल टू, फॉर्म्युला काय असतो व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉनचा, येस 1/3 इंटू ब्रॅकेट. आता ह्या ठिकाणी बेसचा जो असेल तो एरिया, म्हणजेच ह्या ठिकाणी काय येतो, एरिया ऑफ, तर बेसला इथे ट्रायंगल तयार होते. लक्षात घ्या, ट्रायंगल कुठला तयार होतोय, ओ सी बी हा ट्रायंगल तयार होतोय, म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ओ सी बी. ओके, इंटू हाईट ए पी. दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट. ओके, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय काय काढायला लागेल, हाईट ए पी अँड एरिया ऑफ ट्रायंगल ओ सी बी. तर त्या ठिकाणी मागाशी जे काढलेलं होतं ए पी म्हणजेच काय आहे, या ठिकाणी ए पी इक्वल टू, हिअर ए पी इक्वल टू स्केलर प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन बी बार क्रॉस सी बार. Okay, so formula is AP equal to A bar dot B bar cross C bar divide magnitude of B bar cross C bar. Equation second. And now area of triangle OCB. Okay, OCB जो ट्रायंगल आहे त्याचा एरिया काय असतो रे, आपण याच्यावरती एक्झाम्पल घेतलेलं आहे याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये. वेक्टर फॉर्ममध्ये एरिया ऑफ ट्रायंगल OCB इक्वल टू 1/2 इंटू मॉड्युलस ऑफ बी बार क्रॉस सी बार. म्हणजे इथला जो आहे वेक्टर बी बार आणि सी बार, तर त्याचं मल्टिप्लिकेशन ह्या ठिकाणी. दिस इज थर्ड. सो पुट सेकंड अँड थर्ड इन इक्वेशन फर्स्ट. ओके, इक्वेशन फर्स्टमध्ये जर पुट केलं ह्या ठिकाणी तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन काय येईल बघा, व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन इक्वल टू 1/3 इंटू, ओके 1/3 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल OCB, म्हणजे हा 1/2 मॅग्निट्यूड ऑफ बी बार क्रॉस सी बार इंटू हाईट AP. APची व्हॅल्यू काय, फ्रॉम 2 ए बार डॉट
बी बार क्रॉस सी बार डिवाइड मॅग्निट्यूड ऑफ बी बार क्रॉस सी बार. तर या ठिकाणी बी बार क्रॉस सी बारचं मॅग्निट्यूड कॅन्सल होईल आणि 1/3 इंटू 1/2 मीन्स 1/6 अँड ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार म्हणजेच काय आला तो तुमचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ऑफ ए बार बी बार अँड सी बार. दिस इज युअर फॉर्म्युला फॉर व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन. आता हे झालं स्केलर ट्रिपल प्रोडक्टवरती. याच्यानंतर जो पॉईंट आहे तो काय आहे की व्हेक्टर ट्रिपल प्रोडक्ट आहे. तर व्हेक्टर ट्रिपल प्रोडक्टचा फॉर्म्युला, त्याची रिमार्क्स अँड देन एक्झाम्पल्स असा सिक्वेन्स आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतरचा पॉईंट पाहायचा आहे आपल्याला व्हेक्टर ट्रिपल प्रोडक्ट. ओके, नेक्स्ट आहे ते व्हेक्टर ट्रिपल प्रोडक्ट. आता व्हेक्टर ट्रिपल प्रोडक्टमध्ये बघा ए बार बी बार अँड सी बार इन द स्पेस वी डिफाईन द व्हेक्टर ट्रिपल प्रोडक्ट ॲज ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार. ओके, तिन्ही क्रॉसमध्ये आहेत, फक्त लक्षात घ्या सिक्वेन्स and bracket. So a bar cross into the bracket b bar cross c bar. So its formula is a bar dot c bar into b bar minus a bar dot b bar into c bar. This is your vector triple product of a bar b bar and c bar. So property बघा का त्याच्या खाली काय आहेत की a bar cross b bar cross c bar ब्रॅकेट इथे आहे. म्हणजे जसं आपण क्रॉस प्रोडक्टमध्ये ह्याच्या रिव्हर्समध्ये घेतलं तर आपण साइन चेंज करत होतो, बरोबर. सिमिलरली हिअर बी बार क्रॉस सी बार फर्स्ट घेतलं देन क्रॉस सी ए बार तर त्याचं साईन चेंज होईल, बरोबर. म्हणजे हा जो क्रॉस प्रोडक्ट आहे त्याची ऑर्डर चेंज केली की त्याच्या साईनमध्ये चेंज होईल. नेक्स्ट आहे ते ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार इक्वल टू ह्या फॉर्म्युल्यानुसारच हा फॉर्म्युला येईल ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार. इथे ब्रॅकेट बघा बी बार क्रॉस सी बारला आहे, ह्या ठिकाणी ए बार क्रॉस बी बारला आहे. सो ए बार डॉट सी बार इंटू बी बार अँड देन मायनस बी बार डॉट सी बार इंटू ए बार ह्या फॉर्ममध्ये. देन नेक्स्ट जे आहे ते ही टर्म कोणती ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार अँड ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार हे दोन्ही इक्वल नाही आहेत, बरोबर. म्हणजे ह्या ठिकाणी वेक्टर ट्रिपल प्रोडक्टमध्ये जर क्रॉस चेंज केला किंवा सॉरी ब्रॅकेट चेंज केला तर त्याचा आन्सर सेम येऊ शकत नाही, म्हणजे इट इज नॉट इक्वल टू. ओके. तर नेक्स्ट फोर्थ आहे ते आय कॅप क्रॉस इंटू ब्रॅकेट जे कॅप क्रॉस के कॅप व्हॅल्यू इज 0. ओके. आणि लास्ट आहे ते ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार ब्रॅकेट आहे ते बी बार क्रॉस सी बारला. हे जर लिनियर कॉम्बिनेशन असेल कुठल्या फॉर्ममध्ये लिनियर कॉम्बिनेशन ऑफ बी बार अँड सी बार ह्या फॉर्ममध्ये असेल हेन्स इट इज कोप्लिनर विथ बी बार अँड सी बार. जर हे लिनियर कॉम्बिनेशनच्या फॉर्ममध्ये आन्सर असेल तर दिस इज ए बी बार अँड सी बारच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये असेल तर ते काय असतात, हा जो वेक्टर आहे तो काय असतोय इट इज कोप्लिनर विथ बी बार अँड सी बार. दिस इज युअर वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट आणि त्याचे रिमार्क्स किंवा प्रॉपर्टीज. आता याच्यानंतर जे आहे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे. तर एक्झाम्पल बघूया आपण. फर्स्ट एक्झाम्पल ह्या ज्या रिमार्क्स प्रॉपर्टीज आहेत हे लक्षात ठेवा. हे ज्या प्रॉपर्टीज रिमार्क्स असतील हे तुम्हाला CET मध्ये JEE विचारू शकतात किंवा त्याच्यावरती डिपेंडिंग क्वेश्चन असू शकतात. सो फर्स्ट example is find the volume of parallelepiped determined by vectors दिलेले आहेत या ठिकाणी ए बार बी बार अँड सी बार. A bar equal to I 2j plus 3k. Okay, then B bar equal to minus I plus j plus 2k. Okay, and C bar equal to 2I plus j plus 4k. Okay. हा ए बार बी बार अँड सी बार दिलेला आहे. काय काढायचं आपल्याला व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपाइप्ड. आता ह्याच्या अगोदरच्या थेरममध्ये थेरम नंबर 9 मध्ये आपण व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपाइप्डचा फॉर्म्युला पाहिला. काय फॉर्म्युला, दिस इज ए स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ऑफ ए बार बी बार अँड सी बार. सो हिअर गिवन ए बार बी बार अँड सी बार दिलेले आहेत. तर व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपाइप्ड काय येईल रे या ठिकाणी, देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपाइप्ड इक्वल टू बॉक्स ऑफ ए बार बी बार अँड सी बार. ओके. म्हणजे त्या ठिकाणी काय नाही की डिटरमिनंटच्या फॉर्ममध्ये येईल. आता डिटरमिनंट लक्षात घ्या, ए बार बी बार सी बार दिलं आहे. जो फर्स्ट रो असतो तो काय असतो की ए बारचा जो वेक्टर आहे त्याच्यातला आय जे आणि के त्याचे कोएफिशियंट्स. सो 1
2 and 3. ओके, सेकंड रो असेल, सो सेकंड रो म्हणजे बी बार जो आहे तर त्याचे कोएफिशियंट्स काय येणार आहेत -1 1 2. ओके, अँड थर्ड इज 2 1 4. तर हे डिटरमिनंट 3/3 डिटरमिनंट सॉल्व्ह केलं सगळ्यांनी. याच्या अगोदर पण आपण एक्झाम्पलमध्ये सॉल्व्ह केलं. तर हे सॉल्व्ह करायचं जे आन्सर येईल ते, आता हे जर सॉल्व्ह केलं तर काय आन्सर आहे 1 4 -2. ओके, देन -2 ब्रॅकेट -4 -4. ओके, देन +3 -1 -2. ठीक आहे, मायनस चेक करा सगळे व्यवस्थित नंतर व्हॅल्यूज. सो इक्वल टू 1 इंटू ब्रॅकेट 4 -2 इज 2, देन -2 ब्रॅकेट -4 -4 ॲडिशन आहे दॅट इज -8, then +3 and here -1 -2 is -3. So answer is 2 minus multiplication plus 8 into 2 16 minus 3 into 3 9. So 2 plus 16 minus 9, answer काय येईल त्याचं 9. This is your 9 cubic unit. ओके, त्याला स्केल काय असतं क्युबिक युनिट. दिस इज युअर व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपाईप. ओके, म्हणजे हे तुमचं काय आलं आन्सर झालं. लक्षात ठेवा, व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपाईपवर विचारलं की तुम्हाला फॉर्म्युला आठवलं पाहिजे की दिस इज ए बॉक्स ऑफ ए बार बी बार अँड सी बार अँड त्याचं फॉर्म्युला इन द फॉर्म ऑफ डिटरमिनंट. सो ए बार बी बार सी बार जो दिला आहे त्याचे कोएफिशियंट्स घ्यायचे आणि डिटरमिनंट सॉल्व्ह करायचं, जे आन्सर येईल दिस इज युअर क्युबिक युनिट. टेट्राहायड्रॉनचं पण सेम, टेट्राहायड्रॉनला काय असतं या ठिकाणी की 1/6 इंटू दिस फॉर्म्युला. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल तेच आहे. हे समजलं. याच्यानंतरचं एक्झाम्पल ह्या फॉर्ममध्ये असेल तर सॉल्व्ह करा. नेक्स्ट आहे ते find the scalar triple product U phi W and verify that the vectors U bar equal to I plus 5j minus 2k, phi bar equal to 3i minus j and w bar equal to 5i plus 9j minus 4k are coplanar. ओके, म्हणजे या ठिकाणी काय सांगितलं की स्केलर ट्रिपल प्रोडक्ट पण काढायचं आहे. ओके, स्केलर ट्रिपल प्रोडक्ट काढायचं आहे, त्या ठिकाणी हे तिन्ही काय आहेत कोप्लेनर आहेत हे दाखवायचं आहे. तर फर्स्ट आपण हॅव टू फाइंड आउट द स्केलर ट्रिपल प्रोडक्ट बाय युजिंग द डिटरमिनंट फॉर्म्युला. सो फर्स्ट गिवन व्हॅल्यूज रिटर्न करून घ्या, नंतर यू बार व्ही बार अँड डब्ल्यू बार. देन स्केलर ट्रिपल प्रोडक्ट म्हणजेच यू बार व्ही बार डब्ल्यू बार इक्वल टू डिटरमिनंट ऑफ फर्स्ट रो काय असणार आहे की यू बारचे कोएफिशियंट्स. यू बारचे कोएफिशियंट्स किती आहेत 1 5 -2. ओके, देन व्ही बारचे 3 -1 के नाही, याचा अर्थ काय 0. लास्ट वन इज 5 9 -4. तर हा डिटरमिनंट सॉल्व्ह केला तर आन्सर काय येईल फर्स्ट 1 इंटू ब्रॅकेट दॅट इज ए 4 -0, देन -5 इंटू ब्रॅकेट -12, okay, -12 and -0, then -2 into bracket 27 minus plus, so +5. Okay, so answer is 1 into 4 -5 -12 -2 and here 32. Okay, so 4 plus 60, okay, 12 into 5 16 minus plus and minus 64. So 4 plus 60 minus 64 that is 0. So u bar, phi bar and w bar scalar triple product is 0.
तुम्हाला प्रॉपर्टी रिमार्क दिले, रिमार्कमध्ये सांगितलेलं होतं की स्केलर ट्रिपल प्रोडक्ट हा 0 आला तर वन ऑफ द फॉलोइंग कंडिशन इज ट्रू. 3 कंडिशन्स होत्या, त्यातली एक कंडिशन अशी होती की ते तिन्ही काय असतील, कोप्लेनर असतील. हे प्रूव्ह करायचं आपल्याला, बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय की व्हेरीफाय करायचे. म्हणजे हे तिन्हीचा जर तुम्हाला प्रोडक्ट काय आला, 0 आला, तर ह्या ठिकाणी काय होईल, यू बार, व्ही बार अँड डब्ल्यू बार आर कोप्लेनर. ओके, दिस इज व्हेरीफाय. 3 एक्झाम्पल झालं. आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. त्या ठिकाणी क्वेश्चन बघा, फाइंड द वेक्टर विच इज ऑर्थोगोनल टू 3 i cap plus 2 j cap plus 6 k cap and it is a coplanar with the vectors 2i plus j plus k and I minus j plus k. तर या ठिकाणी वेक्टर कुठला काढायचं लक्षात घ्या. वेक्टर कुठला काढायचा आहे की तो ऑर्थोगोनल आहे कशाशी, ह्या वेक्टरच्या ऑर्थोगोनल आहे, आणि कोप्लेनर कुठल्याशी आहे, ह्या दोन वेक्टरच्या कोप्लेनरमध्ये. तर एक लक्षात घ्या की वेक्टर, सपोज फर्स्ट अपॉन यू हॅव टू कन्सिडर फर्स्ट वेक्टर इज ए बार, सेकंड इज बी बार अँड थर्ड इज सी बार. ओके, त्याच्यानंतर एक लक्षात घ्या, हा जो काढायचा वेक्टर तो काय आहे, ह्या वेक्टरला ऑर्थोगोनल आहे. ऑर्थोगोनल याचा अर्थ काय की त्याचं क्रॉस प्रोडक्ट काय असतो, 0 असतो, बरोबर. म्हणजे या ठिकाणी काय झालं की ए बार हा क्रॉसमध्ये आहे. कुठल्या क्रॉसमध्ये आहे, कोप्लेनर विथ बी बार अँड सी बार. सो ह्याच्या काय आहे, क्रॉसमध्ये आहे. ओके, सो ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार ह्या फॉर्ममध्ये. तर हा वेक्टर काढायचा आपल्याला. हा वेक्टर म्हणजे याचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. याचा फॉर्म्युला काय आहे रे, की ए बार डॉट सी बार इंटू बी बार. ओके, देन मायनस ए बार डॉट बी बार इंटू सी बार. तर याच्या व्हॅल्यूज काढायचे आहेत आपल्याला, बरोबर. त्या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यूज काय काय येतील बा, मग आता या ठिकाणी ए बार आणि सी बार यांचं काय होईल, डॉट प्रोडक्ट आहे इंटू बी बार होईल. सो ए बार 3i प्लस 2j प्लस 6k, ओके, इंटू तुमचं सी काय आहे, i, j अँड k, इंटू काय या ठिकाणी बी बार. सो मायनस ब्रॅकेट ह्या ठिकाणी ए अगेन ए 3i प्लस 2j प्लस 6k, ओके, इंटू सी, सॉरी बी काय या ठिकाणी 2i प्लस j प्लस k इंटू काय या ठिकाणी सी बार. ओके, त्या ठिकाणी लक्षात घ्या की डॉट प्रोडक्ट करतोय आपण. डॉटला काय असतं की कोइफिशियंट सेम आहेत, ते सॉरी आय कॅप ज्या ठिकाणी असेल त्या कोइफिशियंटचं मल्टिप्लिकेशन, ऑदर काय असतात 0. सो 3 इंटू 1, तर ब्रॅकेटमध्ये या ठिकाणी येईल 3 इंटू 1 दॅट इज 3, देन प्लस 2 मायनस 1 मायनस 2 प्लस 6 प्लस 1 दॅट इज प्लस 6 इंटू बी बार. ओके, मायनस हियर सेम 3 इंटू 2 6, 2 इंटू 1 2, 6 इंटू 1 6 इंटू सी. ओके, सो 3 मायनस 2 प्लस 6 किती या ठिकाणी 7. सो 7 बी बार मायनस हियर 6 टू 6 14 सी बार. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या की इंटू बी बार आणि सी बार आहे, तर इंटू 7 बी बारची जी व्हॅल्यू असेल तर बी बारची व्हॅल्यू पुट करा. या ठिकाणी बी बार किती आहे तुमचा 2i प्लस j प्लस k. ओके, देन मायनस 14 व्हॅल्यू ऑफ c इज i j प्लस k. तुमचं आन्सर काय येणार बस 14i प्लस 7j प्लस 7k मायनस 14i प्लस 14j मायनस 14k. ओके, 7 ने मल्टिप्लाय केलं, 14 ने मल्टिप्लाय केलं, सो 14i मायनस 14i दिस इज युअर 0. ओके, देन प्लस 7 प्लस 14 सो 21j and plus 7 minus 14 so minus 7k and this is your a bar dot b bar cross c bar, sorry, a bar cross b bar cross c bar. This is your required vector. ओके, लक्षात घ्या वेक्टर कशा काढायचे आहेत.
असा वेक्टर काढायचा आहे की जो ऑर्थोगोनल आहे ए बारशी आणि कोप्लेनर आहे बी बार क्रॉस सी बारशी. याचाच अर्थ काय आहे की तिन्ही काय आहेत, क्रॉसमध्ये आहेत. आणि याचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे, हा फॉर्म्युला आहे. तर या ठिकाणी डॉट प्रोडक्ट केला, त्याचं मल्टिप्लिकेशन केलं इंटू बी आहे. ओके, देन ए बार डॉट सी बी बार इंटू सी बार आहे. त्या व्हॅल्यू येतील. त्या व्हॅल्यू आल्यानंतर ह्या ठिकाणी ॲडिशन होते, आय कॅपची ॲडिशन, जे कॅपची ॲडिशन, के कॅपची ॲडिशन. आणि लास्ट फायनल आन्सर इज 21j - 7k. दिस इज युअर रिक्वायर्ड वेक्टर. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघा. इफ ए बार इज आय जे के, तिन्हीची ॲडिशन आहे, देन ए बार डॉट बी बार इक्वल टू 1 अँड ए बार क्रॉस बी बार इज जे कॅप मायनस के कॅप, देन प्रूव्ह दॅट बी बार इक्वल टू आय कॅप. हे प्रूव्ह करायचं. एक लक्षात घ्या, ह्या ठिकाणी तुम्हाला फक्त दोनच वेक्टर आहेत, ए बार अँड बी बार, थर्ड नाही आहे. ओके, त्या ठिकाणी आपल्याला गिवन टर्म्स आहेत, डॉटमध्ये एक टर्म आहे, क्रॉसमध्ये एक टर्म आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला कुठला यूज होईल रे, विथ द रेफरन्स ऑफ वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट. वेक्टर ट्रिपल प्रोडक्टचा फॉर्म्युला कुठला, ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार. ज्या ठिकाणी लिहितो मी हे ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार इक्वल टू काय असतो फॉर्म्युला रे, की ए बार डॉट सी बार इंटू बी बार मायनस ए बार डॉट बी बार डॉट सी बार, ह्या फॉर्ममध्ये. ओके, तर ह्या फॉर्म्युल्याच्या रेफरन्सनुसार आपण ह्या ठिकाणी जर फॉर्म्युला घ्यायचं म्हणलं तर या ठिकाणी क्वेश्चन कुठल्या फॉर्ममध्ये येईल ते, तर याचा रेफरन्स घ्या आणि ह्या फॉर्ममध्ये आन्सर सांगा येईल. ए बार लेट ए बार क्रॉस बी बार, दोनच आहेत ह्या ठिकाणी, ठीक आहे. तर अगेन ए बार घेऊ. आता हे प्रॅक्टिसनुसार तुम्हाला लक्षात येईल की काय करायचं आहे ते, ठीक आहे. तर ए बार क्रॉस बी बार मायनस क्रॉस ए बार घेतलं तर फॉर्म्युला यूज केला आपण, तर या ठिकाणी कसं येईल, ए बार डॉट ए बार इंटू बी बार आणि मायनस ए बार डॉट बी बार इंटू ए बार. स्केलर वेक्टर ट्रिपल प्रोडक्टचा जो फॉर्म्युला आहे तो त्याचा रेफरन्स घेऊन हा फॉर्म्युला तयार होईल, लक्षात घ्या. तर या ठिकाणी आपल्याला टर्म्स काढायचे आहेत कुठल्या कुठल्या बघा, इक्वेशन फर्स्ट मेन्शन करू. नाऊ ए बार डॉट ए बार म्हणजेच काय रे, मॉड ऑफ ए बार स्क्वेअर, म्हणजेच काय ह्या ठिकाणी ए बार. आता मॉडल मॅग्निट्यूड ऑफ ए बार म्हणजेच काय असतो, स्क्वेअर रूट असतो. त्याचं स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे की 1 1 1 दॅट इज 3. ओके, मॅग्निट्यूड ऑफ ए बार म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ आय जे के, त्याचे कोएफिशियंटचं स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर. आणि ह्या रूटचा परत स्क्वेअर येईल, तर रूटला स्क्वेअर कॅन्सल होईल म्हणजे 1 1 1 येईल, म्हणजे त्याचा आन्सर काय येणार आहे 3. ओके, also given a bar dot b bar equal to 1. ओके, म्हणजे ए बार डॉट ए बारची व्हॅल्यू आली, ए बार डॉट बी बार दिलेला आहे आणि काय दिलेलं आहे या ठिकाणी ए आणि ए बार क्रॉस बी बार. सो इक्वेशन फर्स्ट बिकम्स, आता इक्वेशन फर्स्ट काय होईल बघा, ह्या ठिकाणी ए बार क्रॉस बी बार याची व्हॅल्यू आपल्याला दिली, काय दिले, जे कॅप मायनस के कॅप. ओके, क्रॉस आहे या ठिकाणी ए बार काय आहे, आय प्लस जे प्लस के. ओके, इक्वल टू याची व्हॅल्यू किती काढली, 3. ओके, इंटू बी बार मायनस याची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे दिलेली गिवन 1. ओके, इंटू ए बार मीन्स आय जे के. ॲप्लिकेशन बेस्ड आहे हे. आता या ठिकाणी लक्षात घ्या की हा वेक्टर क्रॉस हा वेक्टर, दोन वेक्टरचं क्रॉस असेल, क्रॉस प्रोडक्शन, फॉर्म्युला काय असतो रे, डिटरमिनंट ऑफ आय जे के. ओके, क्रॉस प्रोडक्ट आपण पाहिलं आहे, वेक्टर प्रोडक्ट म्हणजेच क्रॉस प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स. सो सेकंड रो जो असेल, फर्स्ट जो वेक्टर आहे त्याचे कोएफिशियंट्स म्हणजे तो काय येणार आहे, आय नाही म्हणजे 0, जेचा कोएफिशियंट 1 आहे, केचा -1. देन नेक्स्ट जो असेल त्याचे कोएफिशियंट्स किती आहेत, 1 1 1. ओके, इक्वल टू 3 बी बार मायनस आय जे के. ओके, आता हा डिटरमिनंट सॉल्व केला तर आन्सर काय येईल रे, आय ब्रॅकेट 1, दिस इज मायनस मायनस प्लस, सो +1. ओके, देन मायनस जे, देन 0 +1. ओके, देन प्लस के 0 -1 इक्वल टू 3 बी बार मायनस
I plus J plus K. ओके, सिम्प्लिफाय केलं तर आन्सर काय आहे 2I हियर मायनस J हियर मायनस K. ओके, हा जो वेक्टर आहे तो इकडे काय होईल प्लस होईल. सो प्लस I प्लस J प्लस K इक्वल टू 3B. ओके, तर या ठिकाणी काय होते बघा की मायनस J प्लस J मायनस K प्लस K राहते काय 2I प्लस I दॅट इज 3I. 3I कॅप इक्वल टू 3B बार. ओके, अगेन 3 3 कॅन्सल. सो B बार इक्वल टू I कॅप. दिस इज युअर प्रूफ. ओके, हे लक्षात घ्या कसं कसं करायचं आहे. आपल्याला हा जो फॉर्म्युला क्रिएट केला, हा फॉर्म्युला कुठला क्रिएट केला कशावरून, वेक्टर ट्रिपल प्रोडक्टवरून. आणि ह्या ठिकाणी आपल्याला दोनच वेक्टर दिले आहेत, कुठले कुठले ए बी. ओके, सो हे फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला कन्वर्ट करावं लागेल ते, तर त्याचा यूज करून आपण तो ए आणि बी मध्ये फक्त कन्वर्ट केला. आपल्याला दिलेल्या व्हॅल्यूज कोणत्या आहेत, आता हेच असंच का फॉर्म्युला घ्यायचं आहे, कारण गिवन व्हॅल्यूज काय आहेत आपल्याकडे, आपण हा काढू शकतो ए बार डॉट ए बार काढू शकतो. ठीक आहे, आणि गिवन कुठले आहे ए बार डॉट बी बार आहे आणि ए बार क्रॉस बी बार आहे. तर ह्यात दिलेले व्हॅल्यू आहेत त्याच्यावरून रिमाइंड करा, त्याच्यावरून आपण कुठला फॉर्म्युला क्रिएट करू शकतो त्याच्यानुसार आपण फॉर्म्युला क्रिएट करायचा. आणि दिस इज युअर लास्ट आन्सर प्रूफ, बी बार इक्वल टू आय कॅप. ओके, आणि लास्ट एक एक्झाम्पल आहे ते पाहूया. त्या ठिकाणी काय दिले तुम्हाला पॉईंट्स दिलेत, कुठले पॉईंट आहेत ए बी सी अँड डी, आणि दीज आर द नॉन कोप्लेनर हे शो दॅट करायचे. आणि त्याच्यासाठी एक लक्षात घ्या नॉन कोप्लेनरचे आपण कंडिशन्स वापरलेत बऱ्याच. त्या ठिकाणी आपण हा वेक्टर ट्रिपल प्रोडक्टमध्ये आहे. सो ए बी सी अँड डी, तर ह्या ठिकाणी काय करायला लागेल तुम्हाला वेक्टर स्केलर ट्रिपल प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये, स्केलर फॉर्ममध्ये आहे. ओके, व्हॅल्यूज आहेत. सो स्केलर ट्रिपल प्रोडक्टचा जो फॉर्म्युला आहे डिटरमिनंटचा, तर त्याचं आन्सर जर 0 आलं तर काय असतं की दिलेले वेक्टर्स काय असतात, कोप्लेनर असतात. आणि जर नॉट इक्वल टू 0 आलं तर काय असणार आहे, दीज आर द नॉन कोप्लेनर. सो फर्स्ट आपण हॅव टू फाइंड आउट द वेक्टर फॉर्म. सो आता एक काय करायला लागेल आपल्याला की एक त्याचा पॉईंट फिक्स ठेवायला लागेल. ओके, म्हणजेच काय होईल या ठिकाणी, फर्स्ट आपण वी हॅव टू फाइंड आउट ए बी बार. ओके, देन ए सी बार अँड ए डी बार. ओके, हे 3 काढावे लागतील. त्याच्यानंतर तुमचा स्केलर ट्रिपल प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये म्हणजेच काय ए बी बार डॉट ए सी बार क्रॉस ए डी बार, तर याचा जो डिटरमिनंट असेल ह्या डिटरमिनंटचा आन्सर काढावा लागेल. आणि ते आन्सर नॉट इक्वल टू 0 आलं तर दीज आर द नॉन कोप्लेनर. सो फर्स्ट आपण हॅव टू फाइंड आउट द ए बी बार. ए बी बार म्हणजेच काय की बी मायनस ए, आपण काढलेत हे बऱ्याच वेळी. तर बी मधून ए हा सबट्रॅक्ट करायचा जो येईल तो वेक्टर, म्हणजे -3 -2 सो -5 -5 आय कॅप. ठीक आहे, 0 मायनस ऑफ -1 सो प्लस j. ओके, then 4 minus 0, 4 minus 0 means plus 4k. This is your AB bar. Similarly, we have to find out AC. AC means C minus A. So -1, -2, -3i. Okay. Then -1 minus of -1 म्हणजे प्लस होईल तो 0 येईल. सो प्लस 0j. लक्षात घ्या व्यवस्थित, हा सेकंड एलिमेंट आणि त्यातून हा मायनस करायचा आहे, दोन्हीचं साइन सेम आहे 0 येईल. देन थर्ड 4 minus 0 so plus 4k. Okay, last one is AD bar is D minus A, so 0 minus 2 so -2i. Then -5 minus of -1 so -4j. हे -5 आहे, -5 मधून हा -1 करायचा, +1 होईल सो 4. and last one is 2 minus 0 that is plus 2k. Okay, these 3 vectors, therefore we know, write a formula kya, let AB bar dot AC cross AD. So first row is -5 1 4, second row is -3 0 4, then -2 -4 2. Okay, सो हे डिटरमिनंट सॉल्व करा, काय येणार आहे बघा, -5 इंटू ब्रॅकेट 0 4 इंटू 4 16 मायनस आणि इथला मायनस म्हणजे +16. ओके, देन -1 -6 +8 +4
plus 12 plus 0, plus 12 plus 0. So answer is, this is minus 80, then here 2 minus 2, okay, then plus 4 and 12 48, okay. Answer is 82 minus 48 minus 82 plus 48. This is not equal to 0. याचा आन्सर किती येईल या ठिकाणी 34, ओके, 34 येईल, म्हणजे दॅट इज नॉट इक्वल टू 0. सो युअर A, B, C and D आर नॉन कोप्लेनर. ओके, म्हणजे ते काय झाले तुमचे नॉन कोप्लेनर झाले. म्हणजे हा जो आलेला आहे हा नॉट इक्वल टू 0 आला. नॉट इक्वल टू 0 मीन्स गिवन व्हॅल्यूज, गिवन पॉईंट्स A, B, C and D आर नॉन कोप्लेनर. हे तुमचं प्रूव्ह दॅट झालं. आता ह्या ठिकाणी तुमचा टॉपिक हा वेक्टर संपतोय. याच्यानंतरचं जे एक्सरसाइज आहे 5.5 त्याच्यातले एक्झाम्पल्स चेक करा, ते सॉल्व करा. काही डाऊट असतील तर तुम्हाला इंस्टाग्रामचं दिलं आहे, मेल आय डी दिला आहे, कमेंट्स करा, ठीक आहे, किंवा मेल करा. त्याच्यानंतर एक लक्षात घ्या की मी यूट्यूबला तुम्हाला पूर्ण व्हेक्टर टॉपिकचे एकत्रच प्लेलिस्ट केले. त्याच्यातले प्लेलिस्ट सिक्वेन्स वाईज चेक करा. सिक्वेन्सली तुम्हाला जे लेक्चर्स आहेत सिक्वेन्सली सगळे पॉईंट्स आपण कव्हर केलेत. तर त्याच्यामध्ये काही डाऊट असेल, काही असेल तर तुमच्या रिस्पेक्टिव्ह स्टाफला विचारा किंवा त्यांच्या थ्रू मला येऊ द्या, किंवा तुम्ही डायरेक्टली कमेंट केली तरी चालू शकते. तर या ठिकाणी तुमचा व्हेक्टर टॉपिक हा संपतोय, ठीक आहे. त्याच्यानंतर काय असेल तुम्हाला याच्यातले CETचे क्वेश्चन्स वगैरे असेल तर मी नंतर एखादा व्हिडिओ तुम्हाला शेअर करेन. आत्तापर्यंतचे फक्त तुम्हाला कन्सेप्ट झालेत, व्हेक्टरचे पूर्ण कन्सेप्ट, त्याच्यावरती काय काय कसे क्वेश्चन्स असतात, कन्सेप्ट काय असतात हे ह्या ठिकाणी पूर्ण होतं आहे. सगळे थेरम आपण घेतलेले आहेत. तर याच्यावरती जर CETचे क्वेश्चन असतील, JEEचे क्वेश्चन असतील तर याच्यानंतरचा एखादा व्हिडिओ मी रिलीज करेन. तुमच्या ज्या कमेंट्स असतील काय असेल तर तुम्ही ते त्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता, ठीक आहे. थँक्यू.